राजेभाऊ, नागरी सत्काराच्या वेळी मंचरमध्ये गदारोळ झाला. त्या गदारोळानंतर तुम्ही सर्व शिवसेना उभटा गटाचे कार्यकर्ते हे मातोश्रीवरती गेलात. तुम्हाला बोलवणं आलं होतं. त्या ठिकाणी उद्धव साहेबांची प्रतिक्रिया काय होती आणि तुम्हाला उद्धव साहेबांनी काय सांगितलं त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. नाही, काल 14 जूनला शिवसेना भवनात जे काय बोलवणं होतं ते गदारोळामुळे नव्हतं. पहिला खुलासा एक करतो की ती आमची, परंतु ही बातमी उद्धव साहेबांपर्यंत गेली होती. त्याच्याबद्दल प्रतिक्रिया काय होती? प्रतिक्रिया त्याच दिवशी रात्री सगळ्या नेत्यांनी आमचं फोनवरून अभिनंदन केलं की चांगली भूमिका घेतली, योग्य ते उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं, पक्षाची भूमिका मांडली, अशाच पद्धतीनं काम करत राहा. आणि आमच्या भूमिकेवरच दुसऱ्या दिवशी जो संपर्क प्रमुखांचा मेळावा झाला त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की 25 वर्षापूर्वीची शिवसेना मला हवी आहे. 25 वर्षापूर्वी जशी जहाल शिवसैनिकांची फळी होती, रस्त्यावर उतरत होती, सडेतोड उत्तरं देत होती, त्या पद्धतीनं तुम्ही कामकाज करा. म्हणजेच नागरी सत्काराच्या वेळी जो काही गदारोळ झाला तो योग्य होता असं वाटतं तुम्हाला, तुमच्या पक्षाला, पक्षश्रेष्ठींना? 100% आम्हाला तो कसा? हे पहा, आधी सर्वाधिक खुलासा करतो की तो जो नागरी सत्कार होता तो महाविकास आघाडीच्या वतीनं मंचर शहराच्या भर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेला तो जाहीर सत्कार समारंभ होता. तो काय एका पक्षाचा मेळावा नाही की कुठे काही नाही. आणि मेळावा सुरू झाल्यानंतर आधी मिरवणूक झाली. मिरवणुकीमध्ये शिवसैनिक अक्षरशः फुगड्या खेळले, नाचले, बागडले. संपूर्ण शहरात आम्ही सोबत होतो. इतक्या आनंदानं, जल्लोषानं अमोल कोल्हेंचं खासदार म्हणून निवडून आल्यानंतर इथे स्वागत झालं. खूप आनंदानं झालं. याच्यामध्ये कोणीही कुठलीही कसूर केली नाही. पण व्यासपीठावर आल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस सत्कार समारंभ झाले, आमची भाषणं झाली, आमची भाषणंसुद्धा जर तुम्ही बारकाईनं ऐकले असतील तर आम्ही फक्त इच्छा व्यक्त केली का बा आम्ही सुद्धा इच्छुक आहोत, आमच्या पक्षाची मागणी आहे, जे काय उद्या पक्षश्रेष्ठी ठरवतील, सर्व आघाडीचे नेते ठरवतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि आघाडीचे जे नेते निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पुढे जाऊन जो उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी आम्ही सगळे शिवसैनिक तुमच्यासाठी जशी मदत केली तशीच मदत करू. हे आमच्या भाषणातील वाक्य आहेत. परंतु ज्या वेळेस देवदत्त निकमांनी भाषण केलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळी, एक तर वास्तविक पाहता तो सत्कार समारंभ होता. सत्कार समारंभामध्ये जे काय निवडणुकीत झालं गेलं इथपर्यंत सांगणं ठीक आहे, पण त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज मतदानाची आकडेवारी वाचून दाखवली. ती आकडेवारी जाहीर सभेत काही अद्यापपर्यंत कधी काही कोणी वाचलेली माझ्या ऐकू येत नाही की माझ्यासमोर घडलेला तो कधीचाच प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर कुठल्या पक्षाला किती जागा दिल्या हे सांगायचं सुद्धा काही कारण नाही. तुम्ही एका विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आहात, एका पक्षाचे नेते आहात, एका जिल्ह्याच्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहात. तुम्ही आता भाऊ थोडं तुम्हाला थांबवतो. तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलले का कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या असा उल्लेख देवदत्त निकम यांनी केला होता, मात्र सोशल मीडियावर तसा व्हिडिओ किंवा काय आढळत नाहीये. नाही, त्या ठिकाणी जाहीर केली महाराष्ट्रातल्या एकंदरीत सगळ्या पक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांची. व आमच्या पक्षाला 10 जागा दिल्या. आम्ही लढलो किती, त्यांनी ठेका पहा. बोलण्याचा सुद्धा एखाद्याचा सूर ज्यावेळेस असतो त्या बोलण्याच्या ढबमागे, सुरामागे सुद्धा उद्देश लपलेला असतो. मी मराठीचा प्राध्यापक होतो, काही वर्ष मुलं शिकवलीत, सायकोलॉजी शिकवलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या बोलण्याच्या मागचा उद्देश, काँग्रेसला किती जागा दिल्या म्हणजे दिल्या या शब्दाचा अर्थ काय, कुणी दिल्या? एकंदरीतच असं दिसते भाऊ का तुम्ही जे म्हणताय का लोकांमध्ये अशी चर्चा आहे का तुम्ही कुठेतरी शिवसैनिकांना उचकटवून देतात. म्हणजे शिवसैनिक उचकवण्या इतकं किंवा त्यांना भडकून देणे इतके सोपे नाही आहेत. शिवसैनिकांना आपल्यावर होणारा अन्याय तात्काळ कळतो. त्यामुळं आपल्याबद्दल कोण काय भावनेनं बोलतंय, कोण काय उद्देशानं बोलतंय हे शिवसैनिक लगेच ओळखतात. त्यामुळं त्यांनी सांगितलं, राजा भाऊ तुम्हाला किती जागा दिल्या? 21. आणि त्याच्यानंतर मग बघा आता बोला, तुम्ही बोला म्हणल्यावर खालचं पब्लिक हसलं, 10 वाजवल्या. म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी अक्षरशः खिजवलं. त्यांनी म्हणले नाही का बा तुमच्या 9 आल्या, काँग्रेसच्या 13 आल्या. परंतु त्याच्या मागचा उद्देश तोच होता. काय होतं, माणूस ताकाला जाऊन जे टोप लपवायची भाग असतो ना, तो प्रकार त्यांनी केला.
अक्षरशः सगळ्या पब्लिक समोर आम्हाला ते खिजवलं, खाली पाहायला लावलं. म्हणजे एवढ्या जागा लढून सुद्धा तुम्हाला जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. पण ज्या वेळेस आमच्या संस्थेवरती त्यांनी संचालक होऊ नये किंवा त्याला जागा मिळणार नाही हा नियम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठरलेला असताना त्या ठिकाणी देवदत्त निकमांना सुद्धा असं मला म्हणजे ऐकवा ते माझ्या की त्यांनाही विचारलं होतं की बा तुम्हाला कारखान्यावर राहायचं की मार्केटला राहायचं. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मला कारखान्यावर राहायचं म्हणून त्यांना कारखान्यावर संचालक घेतलं. मग पुढे मार्केट कमिटीच्या निवडणुका आल्या 6 महिन्यानं त्यांनी मार्केट कमिटीला सुद्धा इच्छा व्यक्त केली व मला या ठिकाणी यायचं आहे.
मग त्यांना तो नियम सांगितला, त्याच्यात ते बसत नव्हते, त्यांना उमेदवारी दिली नाही. मग त्यावेळेस त्यांनी बंडखोरी केली आणि बाजार समितीला अपक्ष उभे राहिले. बाजार समितीला अपक्ष उभे राहिल्यानंतर लोकांनी सुद्धा त्यावेळेस त्यांना निवडून दिलं. मग अशा वेळेस त्यावेळेस उभे राहिलेले असताना दुसऱ्या बाजूला शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे सगळे असताना देखील भाजपचे सुद्धा डॉक्टर ताराचंद कराळे त्यांच्या पॅनलमध्ये उमेदवार होते, इकडं बाळासाहेब बानखेले होते. हे एकटेच कसे निवडून आले? त्यांना शिवसेनेची मतं मिळाली, भारतीय जनता पक्षाची मतं मिळाली, पण त्यांना असणारी मतं ही या बाकीच्या कुठल्याही उमेदवाराला मिळाली नाही. बाकी सगळे उमेदवार पडले आणि हे एकटे निवडून आले तर आले. पण त्याच्यानंतर तोपर्यंत राष्ट्रवादी ही एक संघ होती. अजितदादा पवार, वळसे पाटील, पवार साहेब हे सगळे त्यावेळेस एकत्रित काम करत होते. त्याच्यानंतर 4-6 महिने आंबेगाव तालुक्यात कुठेही दशक्रिया असू द्या, दशक्रियेला गेले का ते वळसे पाटलांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करत होते. कुठल्या लग्नाला गेले तर वळसे पाटलांच्याच वतीनं शुभेच्छा देत होते. वळसे पाटील हे या तालुक्यात कुणाचं नेतृत्व करत होते? शरद पवार साहेबांचे मानसपुत्र म्हणूनच सगळे समजत होते. एक वेळेस पवार साहेब अजितदादाला डावलतील पण वळसे पाटलांना डावलणार नाहीत, हा समज जनतेमध्ये 100% होता. मग जर तुम्ही त्यावेळेस वळसे पाटलांचा निर्णय डावललाय, वळसे पाटील शरद पवार साहेबांचं प्रतिनिधित्व करतायत, शरद पवार साहेबांना देव मानतायत, वडिलांसमान मानतायत, मग त्यावेळेस जर वळसे पाटलांनी दिलेला निर्णय हा शरद पवारांचा निर्णय होता, मग त्यावेळेस तुम्ही वळसे पाटलांचा निर्णय डावलला, बंडखोरी केली, म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्ही शरद पवार साहेबांचा निर्णय डावलला, शरद पवारांच्या विरोधात जाऊन बंडखोरी केली. राष्ट्रवादीची बंडखोरी म्हणजे पवार साहेबांच्या समोर बंडखोरी केली आणि अपक्ष उभं राहून निवडून आले. एकंदरीतच पाहता लोकसभेची निवडणूक पूर्ण लोकसभा मतदारसंघांनी पाहिली. मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यामध्ये तुम्ही असेल किंवा बाकी भरपूर जे नेते आहेत, ह्या नेत्यांनी थेट आढळरावांवरती टीका केलेली दिसत नाही. आढळरावांवरती टीका न केल्यामुळे कुठंतरी जनतेमध्ये संभ्रम झाला आहे. आपण नेहमीच आढळराव असतील किंवा वळसे पाटील असतील यांच्यावर नेहमी तोप डागलेली, पण ह्यावेळी त्यांना सॉफ्ट कॉर्नर का? आता तुम्हाला आधीच खुलासा करतो, या लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्याकडे पक्षानं शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी दिली होती. त्यामुळे मी काही इथल्या शिरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात फारसा नव्हतो. सुरुवातीची एक सभा तुम्हाला आठवत असेल मंचरच्या चौकात झालेली, तर त्या सभेमध्ये मी स्वतः भाषण करून आढळरावांवर टीका केली होती. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये गद्दारी गाडायची, गद्दारांना पाडायचे, हे माझं ते पहिलं भाषण आहे. परत मंचरकरांनी आढळरावांना पाठिंबा देण्यासाठी एक गाव बैठक लावली होती. त्या गाव बैठकीमध्ये जाऊन सुद्धा मी स्वतः त्या ठिकाणी भाषण करून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रवादीचे सगळे भाजपचे पुढारी एकत्र येऊन गावचा निर्णय घेणारे कोण? गाव म्हणजे आम्ही पण गावात आहोत, आमचा आढळरावांना पाठिंबा नाही आहे, आम्ही आढळरावांच्या विरोधात आहोत, अजिबात गावचा पाठिंबा हा आढळरावांना राहणार नाही, हे स्पष्टपणानं त्या बैठकीत जाऊन सांगणारा राजाराम बानखेले. त्यामुळं निवडणूक काळामध्ये कोणी बोललंय, कोणी नाही बोललंय, आणि एक भाषण मला तुम्ही देवदत्त निकमांचं दाखवा की ते सुद्धा आढळरावांवरती स्पष्टपणानं बोललेले आहेत. एक भाषण. हा सॉफ्ट कॉर्नर कशासाठी? मला तेच विचारायचं आहे. ठीक आहे, शिवसेना तुमचा शिवसेनेचा मित्रपक्ष आहे, पण ज्यांचा उमेदवार होता त्यांनी तरी आढळरावांवर कुठं टीका केली? तुम्ही ज्यावेळेस आम्हाला प्रश्न विचारता, हाच प्रश्न तुम्ही आत्ता जे उमेदवार म्हणून पुढे इच्छुक आहेत त्यांना विचारला पाहिजे. मी तर सांगितलं, मी तर शिर्डी लोकसभेत प्रचारलो होतो, मला साध्या इकडं कुठे सभा बिभा काय त्यांनी कळवलं नाही किंवा काय नाही. देवदत्त निकमांना मी स्वतः सांगितलं होतं, सांगता सभा मंचरला घ्या किंवा सुप्रिया सुळेंची जी सभा पेठला घेतली ती सभा तुम्ही मंचरला घ्या, कारण मंचर हे मोठं गाव आहे. मंचरला आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षाच्या सांगता सभा या मंचरला झालेल्या आहेत. हे फोनवर मी त्यांच्याशी बोललो होतो, तरी त्यांनी मंचरला शेवटपर्यंत कुठल्याही नेत्याची सभा नाही, कुठलीही रॅली नाही, काही नाही, अशा पद्धतीनं मंचर त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस सांभाळलं, वागवलं. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे माझ्या ऐकवात आहे कुठेही आढळरावांच्या विरोधात ब्रश शब्दांनी सुद्धा टीका केलेली नाही. निवडणूक लोकसभेची, पण टीका होत होती वळसे पाटलांवर. देवदत्त निकम यांच्यावर तुम्ही असं बोलले आता की निकम साहेबांना पक्ष असा म्हणतो, एक तर तुम्ही कारखाना घ्या किंवा बाजार समिती घ्या असं तुम्ही सांगताय का पक्ष म्हणत होता. मात्र कारखाना गेल्यानंतर त्यांना पक्षाने बाजार समितीलाही डावललं आहे.
आणि त्याच्या मागचं कारण निकम साहेब अंतर्गत बोलतात की जे वर्चस्व वाढत चाललं होतं त्याच्यामुळं कुठंतरी त्याच्यामध्ये उमेदवारी देण्यास किंवा याला डावललं म्हणून ते उभे राहिले होते आणि तुम्ही असा आरोप करता की त्यांना पक्षाने ऑफर दिली होती. नाही नाही, साधारणतः कुठल्याही पक्षामध्ये, आता मी शिवसेनेत आहे, आमच्याकडे वर्चस्व सुद्धा वाढत चालले तर हो, त्यांना खुंडण्यासाठी निश्चितच उमेदवारी दिली नाही कुठल्याही असं पक्षामध्ये एकंदर जनतेचं चर्चा चालू आहे अशी. जनतेत आपण जनतेमध्ये काही गोष्टी सोडत असतो. कुठल्याही पक्षामध्ये आपल्यानंतर बाजार समिती असेल, शेतमाल प्रक्रिया असेल, खरेदी विक्री संघ असेल किंवा भीमाशंकर कारखाना असेल, सातत्यानं 10-10, 20-20 वर्ष कुणालाही चेअरमन केलेलं नाही आहे. कुठल्याही पक्षात संधी देत असताना अनेक कार्यकर्ते असतात, अनेक कार्यकर्त्यांना संधी द्यायची असते. त्यामुळं काही वर्ष तू सांभाळ, काही वर्ष तू सांभाळ, अशा पद्धतीनं राष्ट्रवादीतच नाही तर अनेक पक्षामध्ये केलं जातं. पक्षाचे अध्यक्षसुद्धा, कुठलाही अध्यक्ष सतत 10-10, 20-20 वर्ष पक्ष सांभाळत नाही, दुसऱ्या कोणाला तरी संधी देते. म्हणजे पक्षामध्ये इतरांनाही संधी मिळावी हा उद्देश असतो. सतत मलाच द्यावं ही भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांकडून असू नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तसं पाहता आताच्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही चेहरे समोर आले. त्याच्यामध्ये सूर्यकांत निकोट असेल, सुरेश भोर असेल आणि आपण असेल, हे 3 नावं सध्या विधानसभेसाठी चर्चेत आहेत. मात्र पक्षाने प्रामुख्याने तुमचा विचार करावा असं तुम्हाला का वाटतं आणि त्यामागचं कारण काय? नाही, माझा विचार करावा म्हणजे गेली 40 वर्ष मी या तालुक्याच्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये कामकामात आहे, सक्रिय आहे. मागची विधानसभा मी लढवलेली आहे स्वतः. परंतु मागच्या विधानसभेत आता तुम्ही पाहिलं, आत्ताचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, स्वतः खासदार आढळराव पाटील हेच आमचे निवडणूक प्रचार प्रमुख होते. आणि मला उमेदवारी जी दिली ती उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आणि आदल्या दिवशी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. निवडणूक प्रचारामध्ये अनेक त्रुटी राहिल्या. शिंगल एक साधा मुंबई पुण्याचा नगरसेवक किंवा एक आमदार, एक कुठलाही नेता माझ्या प्रचारासाठी आला नाही. फक्त शेवटची सांगता सभा हे खासदार धैर्यशील माने यांची ही एकमेव सभेचा अपवाद वगळता अखंड प्रचाराच्या काळामध्ये कुठेही कोणी फिरकलं नाही. स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 143 गावापैकी फक्त 7 गावांमध्ये सभा घेतल्या, बाकी कुठेही ते गेले नाहीत. म्हणजे मला उमेदवारी देऊन एकाकी सोडलं. शिवाय आर्थिकसुद्धा माझ्या नाड्या सगळ्या आवळल्या गेल्या. पैसा ऐन वेळेला मला उपलब्ध होऊ शकला नाही. तो कुठून मी स्वतः उपलब्ध करायचा तरी तो झाला नाही. म्हणजे अशा परिस्थितीतसुद्धा मी एकाकी झुंज देऊन त्यावेळेस 60,000 मतं मिळवलेली होती. म्हणून माझी आज पक्षाकडे विनंती आहे की मला उमेदवारी मिळावी आणि जरी त्यातून मला उमेदवारी नाही दिली तरी मी अजिबात नाराज होणार नाही. मी जो कोणी उमेदवार असेल, मग आघाडीत राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो किंवा आमच्यातला असो, मी जो उमेदवार येईल त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढं जाऊन प्रचाराचं काम करेल. एकंदरीत आपण विधानसभेची उमेदवारी बाबत बोलत आहात. प्रत्येक उमेदवार उभं राहिल्यानंतर मतांची गोळाबेरीज करत असतो. आता जर तुम्ही उभे राहिल तुम्हाला किती मतं पडतील? मी आत्ता साधारणतः सांगतो, जी पूर्वीची आमची मताची टक्केवारी आहे त्याच्यापेक्षा निश्चितच, कारण आत्ता ह्या 4-6 महिन्यामध्ये एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झालेली आहे. ही सगळी उलथापालथ पाहिली तर पक्षाच्या ज्या पूर्वीच्या भूमिका होत्या, मग त्याच्यामध्ये अगदी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्यांच्या भूमिका बदललेल्या आहेत. विशिष्ट एखाद्या 2 पक्षावरती समाजाचा प्रचंड रोष आहे. मग तो सामाजिक प्रश्नांचा असेल, आर्थिक प्रश्नांचा असेल, जातीय प्रश्नांचा असेल, अनेक प्रश्न समाजामध्ये असे काही आहेत का ते सत्ताधारी पक्षावरती रोष व्यक्त करताना समाज दिसतोय. यापूर्वी कधी नव्हती एवढी चीड समाजामध्ये काही सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाबद्दल, त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल तयार झालेली आहे. आणि ही पार्श्वभूमी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये नव्हती. मग आता अनायसे हे सगळे प्रश्न एकत्रित आल्यानंतर या वेळेला मीच नव्हे, महाविकास आघाडीकडनं कुणीही नवखा जरी चेहरा एखादा दिला उमेदवार म्हणून, तो सुद्धा चांगल्या मतानं निवडून येऊ शकतो, अशी आजची पार्श्वभूमी 100% या मतदारसंघामध्ये आहे. किती मतं पडतील? गोळाबेरीज तुम्ही केली असेल, जसं सूर्यकांत म्हणतात की मला 1,00,000-1,15,00,000 मतं पडतील. निश्चितच. तर तुमचं काय म्हणणं आहे, किती तुम्हाला किती मतं पडतील? 1,00,000च्या पुढे मतदान नक्की या मतदारसंघामध्ये आम्ही घेऊ शकतो. ते तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले का तुमच्या एकटं तुम्ही किल्ला लढवलात
आणि मागील विधानसभेला तुम्हाला 60,000 मतं पडले. त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख करतात की आळराव पाटलांनी तुम्हाला सहकार्य केले नाही किंवा स्थानिक नेत्यांनी सहकार्य केलं. मग ही 60,000 मतं ही तुमची आहेत का? 60,000 मतदान हे जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 3 निवडणुकामध्ये अगदी 2009 पासनं 14ला आणि साधारणतः 9ला 99ला अविनाश राहणे उभे होते. त्यावेळेस खासदार शिवसेनेत नव्हते. ती शिवसेनेची निवडणूक तुम्ही मग उल्लेख केलात की ही जी मतं आहेत ही मी एकट्याने स्वतःनी केलेल्या कामाची मतं आहेत. तुम्ही असं समजता की ही मतं तुमची आहेत का? ही शिवसेनेची मतं आहेत. म्हणजे आत्तासुद्धा पहा तुम्ही, मंचर शहराचं उदाहरण तुम्हाला देतो. मंचर शहरामध्ये फार काय ॲग्रेसिव्ह असं इथं कोणी सभा नेते रेल्या किंवा घरोघर जाऊन प्रचार करणारे शिवसैनिक सोडले तर बाकीचे कुठले कार्यकर्ते नव्हते. शिवसैनिकांनी प्रचार केला. दुसऱ्या बाजूला शरद बँकेचे चेअरमन, बाजार समितीचे असतील किंवा कारखान्याचे चेअरमन, स्वतः सगळे नेते मंडळी विरोधी पक्षातले 2 शक्ती एकत्र झाल्या, खासदार आढळराव आणि दिलीप वळसे पाटील. मंचर शहरातले प्रमुख 2 असणारे नेतृत्व एक झाले. तरीसुद्धा मंचर शहरामध्ये जेवढी मला पंचायत समितीला मतं पडली होती तेवढी मतं आजच्या जशीच्या तशी जागेवर आहेत. आणि हीच परिस्थिती आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं थोड्याफार फरक. शहरामध्ये फार काय ॲग्रेसिव्ह असं इथं कोणी सभा नेते रेल्या किंवा घरोघर जाऊन प्रचार करणारे शिवसैनिक सोडले तर बाकीचे कुठले कार्यकर्ते नव्हते. शिवसैनिकांनी प्रचार केला. दुसऱ्या बाजूला शरद बँकेचे चेअरमन, बाजार समितीचे असतील किंवा कारखान्याचे चेअरमन, स्वतः सगळे नेते मंडळी विरोधी पक्षातले 2 शक्ती एकत्र झाल्या, खासदार आढळराव आणि दिलीप वळसे पाटील. मंचर शहरातले प्रमुख 2 असणारे नेतृत्व एक झाले. तरीसुद्धा मंचर शहरामध्ये जेवढी मला पंचायत समितीला मतं पडली होती तेवढी मतं आजच्या जशीच्या तशी जागेवर आहेत. आणि हीच परिस्थिती आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं थोड्याफार फरकामध्ये आहे. त्यातल्या त्यात आमचं शिवसेनेचं संघटन हे तळापर्यंत आहे. गावोगावी शाखा आहेत, शाखा प्रमुख आहेत, सगळी पक्षाची रचना आहे. आणि उद्धव साहेबांबद्दल आता जशी महाराष्ट्रात सहानुभूती आहे तशीच आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा प्रचंड सहानुभूती उद्धव साहेबांबद्दल आहे. जशी पवार साहेबांबद्दल आहे तेवढी सहानुभूती ही उद्धव साहेबांबद्दल सुद्धा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बोललेत की मागे विधानसभा तुम्ही लढवली, तुम्हाला 60,000 मतं पडली, परंतु आपण हे विसरलात का त्याच्यामध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तुमच्यासोबत होते, अविनाश राहण्यासारखे एक खंद नेतृत्व तुमच्यासोबत होतं, त्यामुळे कुठंतरी ती पडलेत. आणि आता शिवसेना जी आहे ती 2 गटामध्ये विभागली गेलेली आहे. त्याच्यामुळे हे मताचं विभाजन होईल असं वाटत नाही का? मी माझी मतं म्हणजे ती शिवसेनेची मतं सांगितली. ते शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन होईल असं वाटत नाही? शिवसेनेच्या मतात विभाजन बिलकुल झालेलं नाही. कारण त्यावेळेस सुद्धा खासदारांनी माझा प्रचार मनापासून अजिबात केलेला नाही. उलट जाणीवपूर्वक मला कमी कसं मतं मिळतील याच्या दृष्टीनंच त्यांनी जास्तीचे प्रयत्न केलेत. कुठलाही नेता मतदारसंघात आंबेगाव विधानसभेत प्रचाराला आणला नाही, कुणाच्या सभा घेतल्या नाही. त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं प्रचार दौरा तालुक्यात केला पाहिजे होता त्या पद्धतीनं प्रचार दौरा केला नाही. मी सांगितलं की 142-43 गावात फक्त मोजून 7 गावांमध्ये त्यांनी सभा घेतल्या, याच्या व्यतिरिक्त ते कुठेही फिरकले नाहीत. मग आम्ही शिवसैनिकांनी सगळ्यांनी मतदारांनी प्रचंड मेहनत घेतली, खूप चांगलं सहकार्य केलं. खालच्या तळातल्या कार्यकर्त्यांनी काम केली, सगळ्या शिवसैनिकांनी मदत केली. पण वरच्या नेतृत्वांनी मात्र पाहिजे ते सहकार्य त्यावेळेस केलं नाही. ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणताय का बोललं जाते का शिवसेनेचं 50,000 ते 60,000पर्यंत मतदान हे फिक्स आहे. आता तुम्ही शिवसेनेचं मतदान म्हणलं, परंतु पाहायला गेलं तर जेव्हा शिवसेना फुटली त्याचबरोबर शिवाजी आढळराव पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षामध्ये गेले. मात्र तालुक्यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्य असतील, काही ग्रामपंचायत असतील ही आता शिंदे यांच्या पक्षाकडे आहेत. त्याच्यामुळे ह्या मताचं विभाजन झालं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला थोडक्यात सांगतो, चांडवली बुद्रुक पलीकडची चांडवली आहे. गेली कित्येक वर्ष लोकनेते किसनराव बानखिले असल्यापासनं त्या गावामध्ये आम्हाला सतत विरोधी पक्षाला काँग्रेसच्या विरोधात आघाडी मिळत होती. मी उभा राहिलो, माझ्या बूथचं मतदान पहा, ते चांडवली गाव, चांडवली खुर्द आणि बुद्रुक दोन्ही चांडवली बुद्रुकचे सरपंच हे शिंदेच्या हे सांगतो ना तुम्हाला. माझ्या विधानसभेला सुद्धा चांडवली मायनस आहे. याचा अर्थ काय तो तुम्ही ओळखून घ्या. मी विधानसभा लढवली 2019ला, त्यावेळेस
सरपंच शिवसेनेचेच होते, पण ते कुणाचे कार्यकर्ते होते मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे. तरी मला चांडवली मायनस गेली. याच्यावरून तुम्ही ओळखा का हे मतदान कुणाचं आहे, कुणाचं मतदान कुठे गेलं, काय केलं. एकंदरीत राजाभाऊ, आता येणाऱ्या याच्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये. जर पक्षाने जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुम्ही अपक्ष लढणार आहात का? नाही, पक्षानं तिकीट नाकारलं तर आम्ही आघाडी देईल त्या उमेदवाराचं काम करणार आहोत. पक्ष जो आदेश देईल तो पक्षाचा आदेश शिरसावंदे मानून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाची जी जबाबदारी असेल ती पार पडेल आणि उमेदवाराचा प्रचार सगळ्यात पुढे जाऊन करेल. ठीक. एकंदरीत समजा पक्षाने तुमचा विचार करता तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमच्या पुढे असणारे बलाढ्य नेते दिलीपरावजी वळसे पाटील, सहकार मंत्री, यांच्या विरोधामध्ये कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही मते मागणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? वळसे पाटलांच्या विरोधात आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक असे मुद्दे आहेत का जे निवडणूक प्रचारामध्ये प्रभावी ठरू शकतात आणि ते त्यांना घातकही ठरू शकतात. गेली 35 वर्ष ते या तालुक्याचं नेतृत्व करत आहेत. त्याच्यामध्ये 1-2 टर्म सोडल्या तर अनेक टर्ममध्ये या राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी उपभोगलेलं आहे. पण तालुक्यातले असे काही प्रश्न आहेत की 35 वर्ष मिळूनसुद्धा ते प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत. ते प्रश्न कुठले आहेत, त्यांचे वीक पॉईंट कोणते आहेत, प्रभावी मुद्दे कोणते आहेत ते मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही. पण ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये तुम्हीसुद्धा चक्रावून जाल का त्यांनी जो पक्ष बदलला तो पक्ष कुठल्या कारणांनी बदलला आहे, काय कारणांनी बदलला आहे, त्याला काय कारणं होती, कशामुळं ते भाजपच्या सानिध्यात गेलेत, याचे इतके कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत की ते सगळे चव्हाट्यावर आणून त्यांना समाजासमोर आम्ही ते सगळा त्यांचा चेहरा फाडल्याशिवाय राहणार नाही. असं काय तुमच्याकडे आहे? भरपूर आहेत. मी सांगितलं ना, ऐन निवडणुकीच्या प्रचारात हे सगळं कागदोपत्री रेकॉर्ड तुमच्या समोर आणून, पुराव्यासमोर आणून ठेवू, मग या तालुक्यातल्या जनतेचे डोळे उघडतील की 35 वर्ष आपण कुणाला मतदान करत होतो. एकंदरीत पाहता उद्धव बाळासाहेब जे शिवसेना जे आहे आंबेगाव तालुक्यामध्ये पाहता तुमच्या पक्षाकडनं आज तुम्ही पाहता असाल तर 89-90 पासून तर वळसे पाटलांचा पराभव करणं शक्य नाही किंवा एक तो पुढे एक मोठी ताकद आहे आणि त्यात तुमच्या पक्षामध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी चढाओढ चालू आहे. कुठंतरी हे जरा विचित्र वाटत नाही? नाही, चढाओढ वगैरे काही नाही. आणि कोणी असं कारण तुमच्या त्याच्यातून 3 जण उमेदवारी मागतात. शेवटी पक्ष मोठा सुरेश भाऊ म्हणतात ते मला तिकीट मिळवा, तुम्ही म्हणता मला तिकीट मिळवा, सुरेखाताई म्हणते मला तिकीट पाहिजे. तिकीट मिळा म्हणणं हा काही गुन्हा नाही. ती चढाओढ झाली तुमची स्पर्धा नाही, याला चढाओढ म्हणत नाही. तो प्रत्येकाचा हक्क आहे. तो हक्क मागणं म्हणजे काय ती चढाओढ का ती स्पर्धा नाही. प्रत्येक जण आज एकच सांगतोय. कालही आम्ही आमच्या नेत्यांकडे हेच सांगितलेलं आहे का आमची जरी इच्छा असली आमच्यापैकी कुणालाही दिलं तरी आम्ही एकमुखानं सगळ्यांचं काम करूया. शिवाय आमच्या व्यतिरिक्त जरी आघाडीत तिसऱ्याला दिलं तरी सुद्धा आमचं त्याच्यामध्ये कुठेही वेडंवाकडं पाऊल असणार नाही. आम्ही आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार आहोत. हे स्वतः सुरेश भोरांनी काल सांगितलं आहे, मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, निगोट मॅडमनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तसं काय असं कोण फार तीव्र इच्छुक नाही मिळालं तर आम्ही यावर अजिबात नाही. आम्ही पक्षाच्या सोबत आहोत, पक्षाच्या विचारधारेसोबत आहोत. चला, आता तुम्ही नाव घेतलं तर मला एक सांगा, आता हे लोकसभेला तुम्ही सांगताय की तुम्ही अमोलजी कोल्हे यांचा प्रचार केला, त्यांचं काम केलं. तुम्ही जर त्यांचं काम केलं असेल तर तुमच्या पक्षामधनं जे काही इच्छुक आहेत त्यामध्ये पहिल्यांदा घेतलं असेल तर सुरेश भाऊ बोर. तर तसं पाहायला गेलं तर सुरेश भाऊ बोर यांच्या गावातून अमोल कोल्हेला म्हणाव्याशी मतं पडली नाही, कमी मतं पडली. तुमच्या मनसर गावातून म्हणाव्याशी मतं पडली नाही, तीही कमी पडली. आणि सुरेखाताईंच्या निगोटवाडीतूनही अमोल कोल्हेला कमी मतं पडलेली आहेत. तर तुम्ही तर म्हणताय त्यांचं काम केलं, तर काम केलं तर कमी मतं कशी? साहजिकच उमेदवार हे आंबेगाव तालुक्यातले स्थानिक होते. स्थानिक उमेदवार काम केलं त्यांचं. स्थानिक उमेदवार असताना सुद्धा आंबेगाव तालुक्यात फक्त आंबेगाव तालुका, शिरूर तालुका सोडून फक्त त्यांना 5,000ची आघाडी मिळालेली आहे. एक लक्षात ठेवा, स्थानिक उमेदवाराला किमान वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकत्र झाल्यानंतर किमान आंबेगावमध्येच शिरूर सोडून 39 गावं आंबेगावातच 20-25 हजाराची आघाडी पाहिजे होती. राहिला विषय मंचरचा. मंचर आणि लांडेवाडी हा फारसा फरक नाही आहे.
मंचरकर आजही दादाला मंचरचे म्हणूनच संबोधतात, मंचरचे म्हणूनच जातात, कारण दादांचं आजूळ मंचरचं आहे. दादांचे सगळं लहानपणापासूनचं शिक्षण मंचरला झालेलं आहे. रोजचा संपर्क दादांचा मंचरमध्ये आहे. त्यामुळे मंचरकर त्याही मानानं जे मंचरकरांनी दादांच्या विरोधात मतदान केलेलं आहे त्याचं कौतुक करायला पाहिजे. एवढ्या पद्धतीनं चांगलं मतदान आमच्या दृष्टीनं मंचरमध्ये झालेलं आहे. एकंदर तुम्ही जबाबदारी जे काय म्हणता ती नाकारताची? काय जबाबदारी नाकारायचा विषयच नाही. तुम्ही स्थानिक उमेदवार कुठेही पहा, जुन्नरला स्थानिक उमेदवार होते म्हणून एवढं मताधिक्य. इथं जर आमचा आघाडीचा स्थानिक उमेदवार असता या तालुक्याचा तर 100% आंबेगाव तालुक्यामध्ये जुन्नर इतकीच आघाडी त्या ठिकाणी मिळाली असती. मागच्या वेळेला वळसे पाटील आमदार असताना, शिवाजी आढळराव पाटील शिवसेनेचे उमेदवार असताना देखील कोल्हेंना 25,000 मताची आघाडी या ठिकाणी होती. ती आघाडी यावेळेस या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात 2 नेते एकत्र असून सुद्धा त्यांना ती आढळरावांना देता आली नाही. याच्यात तुम्ही मतदारांची मानसिकता ओळखा.